आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सिटी 60 पाहूया। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक मतदानाला सुरुवात। पहिलं मतदान पंतप्रधान मोदींनी केलं। उपराष्ट्रपती पदासाठी मल्लिकार्जुन खरगेंनी मतदान केलं तर बाहेर येताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हात पकडून खरगे बाहेर येताना दिसले। आता उपराष्ट्रपती पदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जयराम रमेश, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। दरम्यान आम्ही निवडणूक जिंकणार, आम्ही क्रॉस वोटिंगचं कधीही समर्थन करत नाही। उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डींची प्रतिक्रिया। निवडणुकीपूर्वी राधाकृष्णन यांनी दिल्लीतील मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आहेत। यावेळी आमचाच विजय होणार, राधाकृष्णन यांनी विश्वास व्यक्त केलाय। बिजू जनता दल, केसीआर, अकाली दल यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय, कारण त्यांच्यावरती दबाव होता, संजय राऊतांचा आरोप। एनडीएच्या उमेदवाराचा दणदणीत विजय होणार, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। तर संजय राऊतांनी वही घेऊन बसावं, आपल्या पक्षाची किती मतं एनडीएला गेली याचं गणित लावावं, बन यांची टीका। संजय राऊत, भाद्रपदातील कावळा घास मिळत नाही तोपर्यंत कावकाव करत राहणार, भाजप खासदार अनिल बोंडेंची टीका। तर इंडिया आघाडीच्या खासदारांचाही राधाकृष्णन यांनाच मतदान, बोंडेंचा दावा। आपण जेव्हा परीक्षेला बसतो तेव्हा पास होण्यासाठी बसतो, इंडिया आघाडीच्या उमेदवारासोबत आम्ही ताकदीनं उभे आहोत। उपराष्ट्रपती पदाबाबतच्या निवडणुकींवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणुका या जिंकण्यासाठी असतात आणि आम्ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकणारच, ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार सदसद विवेक बुद्धीचा वापर करतील अशी आशा, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंची प्रतिक्रिया। एनडीएच्या बाजूनच निकाल लागणार, लोकांचं काम करणाऱ्यांच्या बाजूनच निकाल लागतो, खासदार उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया। एक महत्त्वाची अपडेट, ठाकरेंच्या सेनेकडून बुधवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईत देखील शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे। ठाकरेंच्या सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते या आंदोलनाला उपस्थित असतील। जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। मुंबईत सुद्धा आंदोलन केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क इथं हे आंदोलन केलं जाईल। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंची सेना आता राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहे। मुंबईमध्ये शिवाजी पार्कात आंदोलन केलं जाणार आहे। वेदांत नेव आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तर वेदांत, जनसुरक्षा विधेयकाविरोधात काय भूमिका ठाकरेंच्या सेनेची? आपण याआधी सुद्धा बघितलं की ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी जनसुरक्षा विधेयक या सगळ्या विरोधात सभांमध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळाली। वेगवेगळे मेळावे त्यांच्याकडनं घेण्यात आले आणि आता याच जनसुरक्षा कायद्याविरोधात जी संघर्ष समिती आहे त्यांच्याकडनं आता राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येत आहे। उद्या शिवाजी पार्क इथे हे आंदोलन केलं जाणार आहे। शिवाय राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मग तत्सम सरकारी कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे जनसुरक्षा कायद्याविरोधात एकीकडे संघर्ष समिती काम करत असताना ठाकरेंची शिवसेना सुद्धा रस्त्यावर उतरत आंदोलन करताना पाहायला मिळेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे। समुद्राला मोठी भरती असल्यानं लालबागच्या राजाचं विसर्जन रविवारी विलंबानं झालंय। मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरून बदनामी केली, त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय लालबागच्या राजा मंडळानं घेतलेला आहे। विसर्जनासंदर्भात खोटी माहिती पसरवून
बदनामी केल्याचा लालबाग राजा मंडळाचा आरोप आहे आणि त्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा हिरालाल वाडकर यांच्या विरोधात केला जाणार आहे। दरवर्षी तराफ्यावरून लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेण्याचं काम कोळी बांधव करत असतात। यंदा मात्र लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक हायटेक तराफा आणण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला। तर हिरालाल वाडकर यांचा आरोप नेमका काय होता आपण पाहूया। आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागचं विसर्जन झालेलं नाही। काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही। आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत। आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही, कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलेला आहे। याच्या पुढे लालबागच्या राजांनी त्यांच्या मंडळाने विसर्जनाची काळजीपूर्वक घ्यायला हवी। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, हिरालाल वाडकर यांचं म्हणणं तर आपण सगळ्यांनी ऐकलं। लालबागचा राजा मंडळाची आता नेमकी काय भूमिका आहे, कशी दाद मागणार आहेत कोर्टात? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण संपर्क साधला लालबाग राजा मंडळाला, त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रकारे मंडळाची बदनामी हिरालाल वाडकर यांच्याकडनं करण्यात आली। एकीकडे सोशल मीडियावर वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या आणि त्याला कुठेतरी अजून प्रतिसाद देण्यासाठी हिरालाल वाडकर यांनी सोशल मीडियामध्ये अशा प्रकारे वक्तव्य केलं। आता त्यांचं लालबाग राजा मंडळाचं हेही म्हणणं आहे की वाडकर आणि लालबाग राजाचा तसा फारसा संबंध आतापर्यंत आलेला नाही आणि त्यामुळे खोटी आणि चुकीची माहिती त्यांनी पसरवली आणि जेणे करून मंडळाची यामध्ये बदनामी झालेली आहे आणि त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात या हिरालाल वाडकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय आता लालबाग राजा मंडळाने घेतला असून उद्या परवा या संदर्भातली जी पुढची पावलं आहेत ती मंडळाकडनं उचलली जाईल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विसर्जनासंदर्भात खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचा वाडकरांवर आरोप आहे आणि त्यामुळे आता लालबाग राजा मंडळ हे हायकोर्टात दाद मागणार आहे। आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार सोडले तर सगळे आमदार शिंदेंच्या संपर्कात। मुंबई पालिका निवडणुकीआधी सगळ्यांचा पक्षप्रवेश होईल, शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांचा मोठा दावा। स्वतःचा पक्ष भाजपत विलीन होतोय ते काय वक्तव्य करतायत, जो गाळ होता तो निघून गेलाय। संजय राऊतांचं कृपाल तुमानेंना प्रत्युत्तर, तर आधी तुमच्या पक्षाचं नशीब फुटलंय ते पहा, राऊतांचा सल्ला। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक। मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यावर अंमलबजावणी संदर्भात आज चर्चा होणार। आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महत्वाची बैठक। मंत्री अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन। परिणय फुके, बबन तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार। भुजबळ न्यायालयात गेले तर तो त्यांचा निर्णय, पण उपसमितीसमोर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर आणखी कोणाला ओबीसींवर अन्याय होतोय वाटत असेल तर त्यांनी समितीसमोर निवेदन पाठवावं, चर्चा करू, बावनकुळेंचं वक्तव्य। छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाची दिशाभूल करणं थांबवावं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं आवाहन। नवीन शासन आदेशाला घेऊन आक्षेप असेल तर पुरावे सादर करावे, तायवाडेंचं वक्तव्य। धाराशिव पवनचक्की प्रकरणात तिघांना मारहाण करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल। पवनचक्कीच्या कामाचे फोटो का काढले म्हणत ही जबर मारहाण करण्यात आली होती। भूम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। चंद्रपुरातील वरोरामध्ये गणपती विसर्जनादरम्यान क्षुल्लक वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या। वरोरा पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक। सांगलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेलं भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर चाकू हल्ला। मिरज तालुक्यातील अंकली गावातील घटना, तिघांना सांगली ग्रामीण पोलिसांकडून अटक। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरसह 6 जणांना रात्री उशिरा अटक। बुलढाण्याला पळून जात असताना बंडू आंदेकरला बेड्या। अटक झालेल्यामध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि 2 नातूही असल्याची माहिती। सोलापूरमधील माढ्याच्या कुरडू गावचे मुरुमुपसा प्रकरण, सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन धोंडीराम पवार या दोघांविरोधात अखेर मुरुम चोरीचा गुन्हा दाखल। मुरुमुपशा विरोधातील कुरडू गावातील कारवाई नियमानुसारच, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती। मुरुमुपशासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचं कार्यालयाकडून स्पष्ट।
अवैध मुरुम वाळू उपशासंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी बैठक घेतली. बीड जिल्हा कारागृहातील गैरप्रकार चव्हाट्यावर गंभीर गुन्ह्यातील कैद्याकडून कारागृह अधीक्षकाच्या गाडीची सफाई, कारागृह परिसराबाहेर कैद्याचा मुक्त संचार चित्रित. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर भागातील अयोध्यानगरमध्ये किरकोळ कारणावरून एका महिलेला घरात शिरून मारहाणीचा व्हिडिओ समोर, गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती. भिवंडीतील स्टेम वॉटर प्लांट इथे क्लोरीन वायू गळती, दुर्घटनेमध्ये 5 कर्मचारी बाधित, उपचारासाठी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल. चांदवडच्या राहुड घाटात गॅस टँकरला अपघात, टँकरमधून गॅस गळती होतीये, मनमाड मार्गे वळवण्यात आलेली वाहतूक, यामध्ये एकाचा मृत्यू, गळती थांबवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. बीडमध्ये मेंढपाळ तरुणाची निर्घृणपणे हत्या, 3 दिवसातील दुसरी हत्येची घटना. पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. केवळ चिडवण्याच्या कारणावरून साथीदारांनाच दगडानं ठेचून त्याची हत्या केली आहे. मुंब्र्यामध्ये इमारतीच्या सज्जाचा भाग पडल्याने एका महिला जखमी तर एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू. मुंब्र्यातील लकी कंपाऊंड इथली दुर्घटना. साकोलीमध्ये एसटी वाहकावर विनयभंगाचा खोटा आरोप. रात्रीची शेवटची एसटी बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. बसमध्ये जागा करून देताना वाहकाचा चुकून स्पर्श झाला होता. सर्व प्रवाशांची चौकशी केल्यानंतर तरुणीचा आरोप खोटा असल्याचं स्पष्ट. चंद्रपुरातल्या मूल गावात बाबा आमटेंच्या सोमनाथ प्रकल्पामध्ये एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. अंगणामध्ये भांडी घासत असताना वाघानं हल्ला केला. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कोसदनी साकूर मुकिंदपूर मार्गाची अवस्था बिकट. रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम कंत्राटदारानं अर्धवट अवस्थेत सोडल्यानं ग्रामस्थांचे अतोनात हाल. मुंबईच्या नेव्हीनगरमधून 3 मॅगझिन आणि 40 राऊंडसह इन्सास रायफलची चोरी. रायफलसह अनोळखी इसम बेपत्ता झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. काठमांडूच्या काही ठिकाणी आजही जेन झींचं आंदोलन. काठमांडू शहरात काही ठिकाणी तरुणांनी टायर जाळले तर नेपाळ पोलिसांकडून रूट मार्च. हिंसक निदर्शनानंतर नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरची बंदी उठवली. तरुणांच्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारनं हा निर्णय घेतलाय. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सरकारविरुद्ध नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं. कालच्या निदर्शकांमध्ये किमान 19 जणांचा मृत्यू आणि 250हून अधिक जण जखमी झाले. हिंसाचार प्रकरणी नेपाळ सरकारकडून चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय. समितीला घटनेची चौकशी करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी.